श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला खूप महत्त्व आहे. पितृपक्षात पितरांची पूजा आणि श्राद्धविधी केले जातात. असे केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते. यावेळी पितृपक्ष 18 सप्टेंबरपासून म्हणजे आजपासून सुरू होत आहे, तो 2 ऑक्टोबरला संपणार आहे. खरी श्रद्धा आणि समर्पणाची भावना बाळगून पितृ प्रसन्न होत असले तरी काही गोष्टी रोज लक्षात ठेवल्या तरी जीवनामध्ये सुख शांतीचा मार्ग मोकळा होऊन पितृदोषापासून मुक्ती मिळू शकते. मान्यतेनुसार पितृपक्षाच्या काळामध्ये आपले पूर्वज कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्याला पृथ्वीवरती भेटायला येतात आणि त्यांचे श्राद्ध केल्यानंतर आपल्याला ते आशीर्वाद देतात. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पितृपक्षाचा काळ उत्तम आहे. यावेळेस काही उपाय केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती लाभते अशी धार्मिक श्रद्धा आहे. तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. या उपायामध्ये आजपासून पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला घरामध्ये या ठिकाणी मूठभर दही भात ठेवायचा आहे. हा दही भात ठेवल्याने तुम्हाला जर 3 पिढ्यांचा पितृदोष असेल तो नष्ट होईल आणि तुम्हाला 24 तासामध्ये या उपायाचा अनुभव देखील येईल. ज्यांना शक्य आहे त्यांनी घरामध्ये पितृपक्षाच्या काळात म्हणजे 15 दिवसामध्ये रोज या ठिकाणी मूठभर दही भात ठेवायचा आहे. आणि ज्यांना रोज शक्य नाही त्यांनी श्राद्ध तिथीच्या दिवशी हा मूठभर दही भात कुठे ठेवायचा आहे, नंतर त्या दही भाताचं तुम्हाला काय करायचे, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, पितरांच्या आशीर्वादाने कुटुंब आणि घराची भरभराट होते, पण जर पितृदोष असेल तर त्याचे परिणाम 7 पिढ्यांना भोगावे लागतात. घरातील पितृदोष आपण कसा ओळखावा? तर पहा, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर विधीनुसार त्याचे अंतिम संस्कार झाले नाहीत किंवा एखाद्याचा अकाली मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीशी संबंधित कुटुंबातील सदस्यांना पितृदोषाचा फटका अनेक पिढ्या सहन करावा लागतो. यासोबतच पितृदोषाच्या अशुभ प्रभावापासून सुरक्षित राहण्यासाठी आयुष्यभर उपाय करावे लागतात. तर पहा, तुमच्याकडून किंवा तुमच्या वडीलधाऱ्यांकडून जर पितरांची सेवा घडलेली नसेल तर कुटुंबामध्ये अचानक अपघात होतात, नोकरी आणि व्यवसायाच्या ठिकाणी प्रगती होत नाही, कौटुंबिक कलह, मुलाशी संबंधित समस्या, लग्नात अडथळे, सतत आजारपण इत्यादी पितृदोषाची लक्षणं आहेत. पितृदोषामुळे माणसाला त्याच्या आयुष्यात संततीचे सुख देखील मिळत नाही आणि जरी मिळाले तरी ते मूल अपंग, मतिमंद असते. काही वेळा मूल जन्माला आल्यानंतर लगेचच मरण पावते. नोकरी व्यवसायात कष्ट करूनही नुकसानच होत राहते. कुटुंबात अनेकदा मतभेद किंवा ऐक्याचा अभाव असतो. कुटुंबात शांतीचा अभाव असतो. कुटुंबातील काही व्यक्ती नेहमीच आजारी असतात. उपचार करूनही बऱ्या होत नाहीत. कुटुंबातील विवाह योग्य व्यक्तीचा विवाह शक्य होत नाही. लग्नानंतर घटस्फोट होतो किंवा ते वेगळे होतात. पितृदोषाच्या बाबतीत एखाद्याचा स्वतःच्या लोकांकडून विश्वासघात होतो. माणूस पुन्हा पुन्हा अपघाताला बळी ठरतो. त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या शुभ कार्यात अडथळे येतात. कुटुंबातील सदस्य अनेकदा अडथळ्याच्या प्रभावाखाली राहतात. घरामध्ये अनेकदा तणाव आणि त्रास असतो. तर ही सगळी पितृदोषाची लक्षणं आहेत आणि म्हणूनच पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पितरांच्या मृत्यूच्या तिथीला किंवा श्राद्ध पक्षात सर्व पितरी अमावस्येला तर्पण करावे आणि ब्राह्मणाला भोजन अर्पण करावे. जमेल तेवढे दान करायचे आहे. पितृदोष शांत करण्यासाठी पितृपक्षामध्ये दररोज संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला दिवा लावायचा आहे. यामुळे पितृ प्रसन्न होतात. हा दिवा कशा प्रकारे लावायचा आहे यावरचा एक सेपरेट व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे, तुम्ही तो बघू शकता. आणि सोबतच आपल्याला हा दही भाताचा उपाय देखील करायचा आहे. दही भाताचा उपाय तुम्ही या 15 दिवसामध्ये अगदी रोज करू शकता. ज्यांना रोज करणं शक्य नाही त्यांनी श्राद्ध तिथीच्या दिवशी दही भात कुठे ठेवायचा आहे हे देखील मी पुढे शेअर करणार आहे. तर आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला आजपासून सुरुवात करता येणार आहे. जर तुम्ही व्हिडिओ थोडा लेट बघितला असेल तर तुम्ही जेव्हापासून व्हिडिओ बघताय तेव्हापासून या उपायाला सुरुवात करू शकता. तर या पितृपक्षामध्ये किंवा श्राद्ध पक्षामध्ये पितृ जे आहेत ते पृथ्वीवरती अवतरलेले असतात आणि ज्यावेळेस आपण ह्या काही गोष्टी किंवा हे जे उपाय आपण करतो या उपायांमुळे ते तृप्त होतात आणि प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. त्यामुळे जेही आपल्याला दोष लागलेले असतात ते संपूर्णपणे नष्ट होतात. पितरांना सद्गती मिळावी, मोक्ष मिळावा यासाठी हे उपाय किंवा श्राद्ध केलं जातं आणि ज्यांच्या घरामध्ये या विधी केल्या जातात त्यांना कुठल्याही अडचणीचा सामना करावा लागत नाही. तर आता हा दही भाताचा उपाय करण्यासाठी तुम्हाला रोज सकाळी काय करायचं आहे,
एक मूठभर तांदूळ घ्यायचे आहेत किंवा एक छोटी वाटी तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत. आता या तांदळाचा तुम्हाला भात शिजवायचा आहे. तो भात जो आहे तो मीठ न घालता शिजवायचा, म्हणजेच अळणी भात जो आहे तो तुम्हाला शिजवायचा आहे. भात शिजवल्यानंतर तुम्हाला एक पेपर घ्यायचा आहे किंवा तुम्ही पुठ्ठा घेऊ शकता. ज्यांना पिंपळाचं पान मिळालं तर त्यांनी पिंपळाचं पान घेतलं तरीही चालेल. त्यावरती हा भात टाकायचा आहे. त्या भातावरती आपल्याला थोडंसं 1 चमचाभर दही टाकायचं आहे. त्या दह्यावरती आपल्याला 1 चमचाभर तूप टाकायचं आहे आणि चिमूटभर काळे तीळ देखील टाकायचे आहेत. तर आता हा भाताचा उपाय आपल्याला कुठे करायचा आहे? रोज तुम्ही करणार असाल तर जी तुमच्या घराची दक्षिण दिशा आहे, म्हणजे घरामध्ये जेवढ्या रूम आहेत, ज्या रूममध्ये दक्षिण दिशा येते त्या रूममध्ये तुम्हाला एक दिवा लावायचा आहे मोहरीच्या तेलाचा. त्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि दिव्याला तुम्हाला आसन द्यायचं आहे. तांदळाचं द्या किंवा विड्याच्या पानाचं किंवा पिंपळाच्या पानाचं. त्या आसनावरती हा दिवा दक्षिण दिशेकडे तोंड करून ठेवायचा. त्यानंतर हा दही भात देखील तो दिव्यासमोर ठेवायचा आहे. हात जोडून तुम्हाला ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. जास्तीत जास्त तुम्ही 108 वेळा करू शकता. कमीत कमी तुम्ही 11 वेळा जप करायचा. त्यानंतर हा जो भात आहे तो तुम्हाला तुमच्या घराच्या छतावर नेऊन ठेवायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या घराच्या बाल्कनीमध्ये ठेवू शकता. बघा, सांगितल्याप्रमाणे पितृ जे आहेत ते आपल्या वारसांना भेटण्यासाठी पृथ्वीवरती अवतरलेले असतात आणि ते कोणत्याही रूपात येतात. शास्त्रानुसार अशी मान्यता आहे की कावळ्याच्या रूपात आपले पूर्वज आपल्याला भेटायला येतात. त्यामुळे छतावरती हा दही भात जो आहे तो आपल्याला ठेवायचा आहे. तिथे एखादा कावळा येऊन नक्कीच हा दही भात खाऊन जाईल आणि जर तुम्हाला छतावरती ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या कुत्र्याला देखील हा दही भात खाऊ घालू शकता. हा दही भात खाऊन आपले पूर्वज तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. ज्यांना शक्य आहे त्यांनी या 15 दिवसामध्ये अगदी रोज हा उपाय करावा. ज्यांना शक्य नाही त्यांनी श्राद्ध तिथीच्या दिवशी करावा. तर पहा, श्राद्ध तिथीच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय करणार असाल तर मग तुम्हाला दही भात कुठे ठेवायचा आहे? श्राद्ध तिथीच्या दिवशी आपण पितरांच्या नावाने पिंडदान करतो, तर्पण करतो, ब्राह्मणाला भोजन अर्पण करतो आणि शक्य होईल तेवढं दान देखील करत असतो. श्राद्ध तिथीच्या दिवशी पण हा उपाय करता येईल, पण हा उपाय तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे. पहा, दिवसभर आपले जे पितरांना तृप्त करण्याचे जे विधी असतात, ज्यामध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व विधी आटोपून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण ज्यावेळेस रात्री झोपणार आहोत त्यावेळेस आपल्याला एक वाटीभर भात शिजवायचा आहे. तो भात देखील अळणी असावा. भात शिजवल्यानंतर तो एका पेपरवरती किंवा पुठ्ठ्यावरती किंवा पिंपळाच्या पानावरती काढून घ्यायचा. त्यावरती दही टाकायचं, तूप आणि चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत. त्यानंतर हा भात तुम्हाला कुठे ठेवायचा आहे? तर हा दही भात तुम्हाला कुठे ठेवायचा आहे? तर हा दही भात जो आहे तो तुम्हाला तुमच्या बाथरूममध्ये ठेवायचा आहे. बाथरूममध्ये देखील पितरांचा वास असतो अशी मान्यता आहे. त्यामुळे सगळे झोपल्यानंतर तुमच्या बाथरूममध्ये हा उपाय तुम्हाला करायचा आहे. आणि हा उपाय जो आहे तो शक्यतोवर वडीलधाऱ्या मंडळीकडून करून घ्यावा. तुमचे सासू-सासरे असतील तर त्यांच्या हातून करावा. तुमचे सासू-सासरे हयात नसतील तर तुम्ही स्वतः करावा. पण लहान मुलांना हा उपाय चुकूनही करायला सांगायचा नाही. त्यानंतर रात्रभर त्या बाथरूममध्ये कोणी जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला बाथरूममध्ये जायचं आहे आणि हा दही भात जो आहे तो तुम्हाला वरती छतावर नेऊन ठेवायचा आहे. जेणेकरून तिथे येऊन कावळ्याच्या रूपात तुमचे पितृ हा दही भात खाऊन घेतील किंवा तुम्हाला एखाद्या कुत्र्याला हा दही भात जो आहे तो खाऊ घालायचा आहे. अशा प्रकारे हा दही भाताचा उपाय अगदी आजपासून तुम्ही 15 दिवस करू शकता किंवा ज्या दिवशी तुमच्या पितरांची श्राद्ध तिथी आहे त्या दिवशी करू शकता. तर या उपायामुळे तुमचा 3 पिढ्यांचा पितृदोष नष्ट होऊन तुम्हाला 24 तासात अनुभव देखील येईल. तर चला, याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.